अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं काल बीड जिल्ह्यातील 4 ठिकाणी तेलाच्या संदर्भामध्ये धाडी टाकल्या होत्या आणि त्यामधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या। बीड शहरातील MIDC भागामध्ये असलेले चरखा ऑइल मिल या ठिकाणी मी आहे आणि याच ठिकाणी काल FDAनं कारवाई केलेली होती। कारवाई करत असताना आता आपण हे समोर पाहतोय, इथं हे जे तेलाचे डब्बे आहेत हे देखील सील केलेले आहेत आणि ही इथं मशीन आहे, याच्या माध्यमातून फक्त पॅकेजिंग केलं जातं आणि जे पॅकेजिंग केलेलं ऑइल आहे हे मार्केटमध्ये विकलं जातं। समोर आपल्याला दिसेल इथं शुभम नावानं हे जे ऑइल आहे हे विक्री केलं जात होतं आणि त्याच्या संदर्भात आता इथे सील केलेलं देखील आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला आपण ज्या ठिकाणी ही पॅकेजिंग केलं जातं ही मशीन देखील आपल्याला पाहायला मिळते आणि याच यंत्रणेच्या माध्यमातून जे वेगवेगळे फ्लेवरचे तेल आहेत, ज्यामध्ये सोयाबीन असेल, ज्यामध्ये पाम तेल असेल किंवा इतर जी तेल आहेत ते देखील अशा पद्धतीने पॅकेजिंग केले जातात आणि हे सगळा जो काही साठा आहे हा साठा आता या ठिकाणी सील करण्यात आलेला आहे। इथले जे सॅम्पल आहेत ते सॅम्पल घेण्यात आलेले आहेत आणि आता ते लॅबला देखील प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत। नेमकं हे तेल हे ऑइल कशा पद्धतीनं होतं, त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्या कुठल्या त्रुटी आढळून आल्या होत्या हे देखील याच्या माध्यमातून समोर येणार आहे आणि ते खरंच मानवी आरोग्यासाठी कशा पद्धतीनं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विशेषतः समोर आपण पाहतोय याच टाक्या आहेत ज्या टाक्यामधून हे तेल पॅकेजिंग करून दिलं जातं। ही टाकी जवळपास 11,000 लिटरची आहे आणि ही टाकी जर बघितलं तर 15,000 लिटरची टाकी आहे। एक पाम तेलाची टाकी आहे आणि एक सोयाबीन तेलाची टाकी आहे असं इथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। विशेषतः आपण जर समोर बघितलं तर ज्या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये काल प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता ते अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। विशेषतः इथं जे काम करत असलेले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती देखील जो FDAनं आक्षेप घेतला होता, त्यांचं मेडिकल जे प्रमाणपत्र आहे ते देखील नाही अशा पद्धतीने देखील सांगितलं होतं। तर त्याच केनमध्ये म्हणजे परत डबल त्याच डब्यामध्ये तेल भरून दिलं जात होतं असं देखील सांगितलं जात होतं। विशेषतः या ठिकाणी जे प्रमाणपत्र आहे टेक्निशियन कोणतरी असला पाहिजे तो देखील या ठिकाणी आढळून आला नाही अशा पद्धतीने देखील सांगितलं होतं आणि तेल साठवणुकीसाठी जे टँक आहे त्याचबरोबर जे पाईप आहे त्याला कुठल्याही पद्धतीचा टॅग लावला नाही, अशा पद्धतीने लेबल लावला नाही, अशा पद्धतीने देखील जे काल निरीक्षण आहेत आणि जे काल FDAनं कारवाई केली त्यामध्ये या गोष्टी आढळून आलेल्या होत्या। त्याचबरोबर पॅकेजिंगचे साहित्य आहे त्या संदर्भात प्रमाणपत्र किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या देखील आढळून आलेल्या होत्या। पेस्ट कंट्रोल या संपूर्ण ठिकाणी कुठेही करण्यात आलेलं नाही अशा पद्धतीनं देखील सांगण्यात आलेलं होतं आणि हा जो काही एकूण आलेला जो साठा आहे तो नेमका कुठून आणला, कशा पद्धतीने आला या संदर्भातले देखील काही गोष्टी आढळून आलेल्या नव्हत्या। त्या अनुषंगाने काल FDAनं कारवाई केलेली, या टाक्यांना देखील सील करण्यात आलेलं आहे। इथं आता आपण पाहिलं तर या टाक्यावरती देखील जे लावलेले टॅग आहेत ते देखील टॅग आपल्याला पाहायला मिळतात। मात्र एकंदरीत सामान्य नागरिक हा तेल वापरत असताना प्रत्येकाच्या किचनमध्ये तेल वापरलं जातं, मात्र ते बनवत असताना तेवढी काळजी घेणं अपेक्षित आहे आणि ते जर काळजी घेतली नसेल तर FDA त्याच्यावरती कारवाई साहजिकच करणार आहे। या ठिकाणचे सॅम्पल घेण्यात आलेले आहेत, मात्र सॅम्पल घेतल्यानंतर आता काय रिपोर्ट येतो ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्या रिपोर्टमध्ये जर काही चुकी आढळून आल्या, काही त्रुटी आढळून आल्या तर या ऑइल मिलवरती कारवाई देखील केली जाऊ शकते। मात्र आपण समोर पाहतोय एवढ्या मोठ्या प्रमाणातला हा जो स्टॉक आहे तो स्टॉक देखील या ठिकाणी जप्त करण्यात आला। तर समोर हे पॅकेजिंगचं जे साहित्य आहे ते देखील पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीतच काल ज्या FDAच्या माध्यमातून ज्या काही त्रुटी आढळून आल्या होत्या या ऑइल मिलच्या संदर्भात त्यावरून आता खूप मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातो आणि